तर आंदोलन संपलं, निर्णय झाला, पण आता चर्चा आहे आंदोलनानंतरच्या राजकीय संदेशाची। राजकारणामध्ये घटना जितकी महत्त्वाची असते तितकंच तिचं टायमिंगही महत्त्वाचं असतं। त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलन सुरू असताना नाही तर आंदोलन संपल्यावर अभिजित दिपके यांच्या घरी दिलेल्या भेटीची चर्चा रंगली आहे। शिरसाट म्हणतात, दिपके माझे नातेवाईक आहेत, पण प्रश्न इतकाच, नातं जपण्यासाठी ही योग्य वेळ होती का, की आंदोलन संपेपर्यंत थांबण्यामागेही राजकीय गणित होतं। आणि आता या भेटीतून नेमका कोणता संदेश दिला जातोय, बघूया हा रिपोर्ट। राजकारणात टायमिंगला किती महत्त्व असतं हे अधोरेखित करणारा हा क्षण। अवघ्या 2 महिन्यांमध्ये अभिजित दिपकेंनी मोदी सरकारला 12 वर्षांमधला सर्वात मोठा धक्का दिलाय। जे देशातल्या कोणत्याही विरोधी पक्षाला जमलं नाही तेच तरुणांनी अवघ्या 30 दिवसांमध्ये करून दाखवलं। आणि त्याला ही कारण ठरली आहे टायमिंग। हे आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, जे पोहोचले अभिजित दिपकेंच्या घरी। गेल्या महिनाभरापासून अभिजित दिपके दिल्लीत आंदोलन करतात। तेव्हा शिरसाटांनी एकदाही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नव्हती। मात्र जसं आंदोलन यशस्वी झालं तसं ते पोहोचले दिपकेंच्या घरी। राजकारण कोणत्याही प्रकारचं होऊ नये, राजकारणाची त्याला किनार लागू नये म्हणून मी सुद्धा त्या काळामध्ये दिपके कुटुंबाला कधी भेटलो नाही। हे माझे फॅमिलीतले लोक आहेत, म्हणजे आमचं नातं असं जवळचं नातं आहे। माझी वहिनी असेल, ही असेल, हे बरोबरीचे आहेत, मुळामध्ये नात्यातले लोक आहेत। परंतु त्याला वेगळं वळण लागू नये म्हणून मी आज मुद्दामहून हे सगळं आंदोलन संपल्यानंतर अभिजितची जी तब्येत खराब झाली त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो होतो। माझ्या मनात जी शंका होती की मी नेहमी म्हणायचो की सर्वजण मला फोन करतायत, इव्हन BJPचे सुद्धा फोन करा, सर्व माझ्या परिचयातले लोक, पण साहेब का फोन करत नाहीत मला किंवा येत का नाही। तर ते त्यांच्या मनातलं जे आज त्यांनी खुलासा केला ते खूप, आणि ते एक तर आमचा समाज काय जास्त मोठा नाही आहे, जास्तीत जास्त 10 किंवा 10% सुद्धा आमचा समाज नसेल, ते सर्वांना घेऊन चालणं हे खूप मोठी गोष्ट असते। त्यामुळे ते साहेबांनी ते टाळले, ते खरंच चांगलं केलं सर तुम्ही। दिपकेंच्या आंदोलनानं NDA सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्याच NDAतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट जेव्हा त्यांच्या घरी जातात तेव्हा राजकीय चर्चांना सुरुवात झाली। बरं, शिरसाटांनीही जेव्हा माध्यमांशी संवाद साधला आणि कौटुंबिक संबंधांवर भर दिला। पालकमंत्री या नात्याने नाही तर हे माझे नातेवाईक म्हणून सुद्धा यांना भेटणं मध्ये जर आलं असतं तर त्याचं वेगळं राजकारण झालं असतं, कोणी काही आणखीन त्याचे कॉमेंट्स केले असत्या, म्हणून त्याला टाळण्यासाठी मधल्या काळामध्ये आम्ही भेट घेतली नाही। साहेब म्हणतात त्याप्रमाणे ते लोकांना शंका येऊ नये म्हणून ते मला वाटायचं की साहेब का सर्वजण मला फोन करतायत, भेटून जात आहेत, साहेब का येत नाहीत। पण ते आज त्यांच्या मनातली गोष्ट मला आज कळाली की त्यांच्यावर लोकांनी शंका घेऊ नये, की एक त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या समाजाचे आहेत, या गोष्टीचा सर्व उहापोह होऊ नये कुठे। बरं, भेट कौटुंबिक होती पण ती आंदोलन संपल्यावर झाली आणि त्यामुळेच की काय भाजपकडूनही प्रतिक्रिया आली। त्यांना आम्हाला काही सांगायची गरज नाही आहे कोणत्या काळावेळात कोणाच्या घरी जावं। त्यांना परिपूर्ण अभ्यास आहे नेमकं कोणत्या वेळात कोणाच्या घरी जावं। निश्चितच प्रत्येकजण आपापला संदर्भ लावत असेल, परंतु मला वाटतं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे शिवसेनेची धार कमी करण्याच्या संदर्भातही असू शकतं किंवा
तर प्रसिद्धीसाठी सुद्धा असू शकतं. त्यामुळे निश्चित ते अजून काही कळालं नाही, पण येणाऱ्या काळात त्याचा उलगडा होईल. त्यामुळे निश्चित यांचा काय नेमका उद्देश आहे तो येणाऱ्या काळात कळेल. राजकीय नेत्यांना जरी भेटीत राजकारण नाही असंच वाटत असलं तरी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या आंदोलनानंतर जेव्हा अशी भेट होते तेव्हा विश्लेषकांना तरी त्यात वेगळेच अर्थ दिसतात. येणाऱ्या काळामध्ये डिपके यांचं महत्व आणि जैनजींचं महत्व हे खूप तुम्हाला वाढलेलंच आहे. तेव्हा ह्या त्यांच्याशी आपण लगट कशी करू शकू, त्यांच्याशी जवळीक कशी साधता येईल याच्यासाठी सगळे प्रयत्न मला वाटतं केले जातील. आणि तसाच प्रयत्न संजय शिरसाट यांनी केला, त्यात वावगाचं काहीच नाही. राजकारणात अनेकदा कोण भेटलं यापेक्षा कधी भेटलं याची जास्त चर्चा होते आणि म्हणूनच संजय शिरसाट यांच्या या भेटीनं एक नवं राजकीय विश्लेषण सुरू केलंय. ही भेट केवळ नात्याची होती की भविष्यातील राजकीय संदेशाची याचं उत्तर येणारा काळच देईल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.